एवढे छान आणि लांब केस कोणाला नाही आवडत बरं, पण एवढे छान केस बनवण्यामागं ना त्याची काळजी पण खूप घ्यावी लागते. तसं सकाळी केस विंचरताना ना माझे केस ना मला खूप खराब झालेले दिसले. खूप दिवस झालं मी माझ्या केसांना हेअर कलर पण नाही केला, जो की कधी केलाय तो मला आठवत पण नाही. 1-2 दिवसावर वटपौर्णिमा पण येते, म्हटलं कारणानिमित्त होऊन पण जाईन. आज ना सकाळी मला उठायला थोडासा उशीर झाला होता आणि माझ्याकडे 1च तास होता. 1 तासामध्ये मला परीचं सगळं आवरून द्यायचं होतं. आज मला तिच्या टिफिनसाठी ना आलूचे पराठे बनवायचे होते. मग बटाटे उकडायला टाकले, मग तिला उठवलं, मग तिचं आवरलं. तिचं आवरल्यानंतर ना मग पटकन बटाट्याची चटणी केली, सोबत तिच्यासाठी चहा पण ठेवला आणि पहिली चपाती केली आणि तिला चहा चपाती खायला दिली, कारण तिला चहा चपाती खूप जास्त आवडते. लगेच तिच्या टिफिनसाठी ना आलूचा पराठा बनवून घेतला. तिचा टिफिन भरला आणि लगेच ती शाळेत गेली. ती शाळेत गेल्यानंतर ना मग माझ्यासाठी पण चहा आणि एक आलूचा पराठा बनवला होता, कारण मला पण खूप जास्त भूक लागली होती. काल रात्री ना मी नुसतं मंचुरियन खाल्लं होतं आणि त्यानंतर काही जेवणच केलं नाही, त्यामुळे ना सकाळी सकाळी खूप जास्त भूक लागली होती. रात्री ही आईस्क्रीम आणली होती, पण लाईट नसल्यामुळे ना त्याचं सगळं पाणी झालं होतं. मग आम्ही ती ग्लासात ओतून दादूनी आणि मी खाली. आता शेवटी विषय पैशाचा आहे ना. चला असो, दिवसभर कामातून काय हेअर कलर करायला टाइमच भेटला नाही. मग इकडे सायंकाळी करायला घेतला. अगोदर केसातला गुत्ता काढून घेतला आणि हातात काहीच न घातल्यामुळे ना माझे हात असे काही झाले होते. 1 तासानंतर मी लगेच माझे केस धुवून घेतले. माझे केस धुवायची होईपर्यंत ना दादूनी तोपर्यंत आंघोळ केली होती. आता टॉवेल खराब होऊ नये म्हणून ना ही खराब झालेली माझी ओढणी त्यानेच मी केस पुसला. तुला कपडे घालून त्याचं आवरलं आणि मग गॅलरीत केस सुकवत बसले, कारण वरती केस बांधून बांधून एवढी मान कंटाळून गेली होती ना. संध्याकाळी दादूचे पप्पा घरी आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि नंतर मग मी केसांना तेल लावायला घेतला. आता मी शॅम्पूने केस धुतले नव्हते. आता रात्रभर मेहंदी केसामध्ये मुरून द्यायची, मग दुसऱ्या दिवशी केस धुवायचे, तेल लावून रात्रभर ठेवायचे. इतका छान कलर येतो ना. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय.